हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा सेकंड युनिट मधला 6 चॅप्टर ज्याचं नेम आहे वर्ल्ड हेरिटेज. तर त्याचं वर्कशॉप पाहणार आहोत. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट वर्कशॉप आहे आणि खूप प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर ते सर्व प्रश्नांचे मीनिंग विथ देअर आन्सर्स आपण व्यवस्थितपणे समजून देणार आहोत. सो कीप वॉचिंग. ओके, लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न काय आहे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो विथ रेफरन्स टू वर्ल्ड हेरिटेज साइट्स. आता जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत त्याच्या संदर्भानुसार तुम्हाला इथे वर्ष देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या वर्षामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. वर्ष लक्षात घ्या, 1959. काय घडलं? UNESCO लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. त्यानंतर 1965 मध्ये काय झालं? अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. त्यानंतर 1968 द नॅशनल युनियन फॉर कन्व्हर्सेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स. त्यानंतर नेक्स्ट इयर आहे 1972. द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर प्रेसिडेंट देअर वर्क ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. त्यानंतर 2009 मध्ये काय झालं? तर 2009 मध्ये देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. तर अशा पद्धतीने आपला जो काही फर्स्ट क्वेश्चन होता तो या ठिकाणी संपतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, नेम द फॉलोइंग. आता इथे आपल्याला काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत तर त्यांचे नेम्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन लक्षात घ्या, द कंट्री वेअर माउंट होंगशान इज सिच्युएटेड. जी अशा देश ज्यामध्ये माउंट होंगशान प्रेझेंट आहे तो कोणता आहे? दॅट इज चायना. त्यानंतर नेक्स्ट, द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल. नाईल नदीवरचं इजिप्त मधलं सर्वात फेमस असं डॅम ज्याचं नाव आहे अश्वान हाय डॅम. त्यानंतर नेक्स्ट आहे द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड. तर अशी ठिकाण, असं जागा ज्या ठिकाणी एन्व्हायरमेंट बेस्ड वरती ह्युमन कॉन्फरन्स होतात ते म्हणजे स्टॉकहोम. त्यानंतर नेक्स्ट आहे डी, द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर. तर असा देश ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जागतिक वारसा लाभलेले ठिकाणं पाहायला मिळतात तो कोणता आहे? तो आहे इटली. त्यानंतर नेक्स्ट आहे द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साइट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. अशी बॉडी जी काय करते तर वर्ल्ड हेरिटेज लिस्ट काय करते? कॉन्क्लूड करते, ती काढते. दॅट इज वर्ल्ड हेरिटेज कमिटी. त्यानंतर नेक्स्ट पुढे लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे आपल्याला इथे थोडक्यामध्ये फिल इन द ब्लँक्स करायचे. सो लेट्स स्टार्ट. पहिली ब्लँक लक्षात घ्या, 1 मिनिट, आय विल ऍडजस्ट इट. तर पहिली ब्लँक आहे द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड डॅश डॅश. तर त्या ठिकाणी काय येतं? फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड साइट्स. सेकंड, there are around dash dash world heritage sites in the world, that is 890. त्यानंतर नेक्स्ट आहे सी, द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज डॅश डॅश टू इस्टॅब्लिश द साइट्स विच विल बी लिस्टेड आज UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइट. त्यानंतर नेक्स्ट आहे द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज डॅश डॅश फॉर 6 months. त्यानंतर नेक्स्ट आहे वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट फ्रॉम इट्स डॅश डॅश, दॅट इज वेबसाईट ॲट WHC युनेस्को ऑर्गनायझेशन. त्यानंतर आता इथे या ठिकाणी आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय गिव्हिंग रिझन्स बाय व्हाय वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर. आता इथे आपल्याला या ठिकाणी एक वेब देण्यात आलेला आहे आणि तो वेब आपल्याला पूर्ण करायचा आहे. कशाच्या मदतीने? तर त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर. जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत त्या धोक्यात का आलेल्या आहेत. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा लक्षात घ्या, तर तुम्हाला व्यवस्थितपणे वेब दिसत असावा. आय होप सो. ओके, तर व्यवस्थितपणे तुम्हाला वेब दिसतोय. तर फर्स्ट आहे नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक. तर भूकंपासारखे नॅचरल डिझास्टर येतात, क्लॅमिटीज येतात, मग त्यामध्ये फ्लड असेल, सुनामीज असतील, तर याच्यामुळे जे काही जागतिक वारसा असलेली स्थळं आहेत तर ते काय होतात? धोक्यामध्ये येतात. त्यानंतर अनकंट्रोल अर्बनायझेशन. अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हणजे काय? तर शहरीकरणाची अनिर्बंधपणे झालेली वाढ. त्यानंतर आहे हेवी टुरिस्ट ट्रॅफिक. तर जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक म्हणजे हेवी जास्त प्रमाणामध्ये पर्यटक येत असल्यामुळे. एन्व्हायरमेंट फॅक्टर्स आहेत, पर्यावरणाचे फॅक्टर्स आहेत. एअर पोल्युशन आहे, हवेचे प्रदूषण. ऍसिड रेन, पोचिंग म्हणजे काय? शिकार. वॉर म्हणजे युद्ध. तर या सर्व कारणांमुळे काय होत आहे? तर जे काही वर्ल्ड हेरिटेज आहे ते वर्ल्ड हेरिटेज आपल्याला या ठिकाणी त्या धोक्यामध्ये येत असलेलं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे.
त्यानंतर आता या ठिकाणी आपला चौथाही प्रश्न संपतो. तर आता आपण पुढे सरकूया, आपली गाडी थोडीशी पुढे घेऊया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तरे द्या. पहिला प्रश्न त्यामधला फर्स्ट ए, दॅट इज व्हॉट आर आवर ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. एखादी हिस्टॉरिकल साईट आहे म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे आणि त्याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, आपली काय कर्तव्य आहे. लक्षात घ्या, वी शुड नॉट डॅमेज एनिथिंग और एनग्रेव एनिथिंग ऑन द वॉल्स ऑफ द फोर्ट्स. वी शुड अवॉइड थ्रोइंग गार्बेज. वी शुड नॉट टेक अवर व्हेकल्स देअर. तर त्या ठिकाणी आपण त्याचे नुकसान होणार नाही असं वागायला हवं. तर त्या भिंतीवरती त्याच्यावरती आपण काहीही न लिहायला हवं किंवा कोरायला हवं. त्यानंतर आपण त्या ठिकाणी कचरा फेकायला नको. त्याच पद्धतीने आपण आपली वाहने त्या ठिकाणी घेऊन जायला नको. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बी, व्हाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. तर आपल्याला जे काही जागतिक वारसा लाभलेल्या हेरिटेज साइट्स आहेत त्यांना आपण प्रिझर्व का करायला हवं. तर यामागचं उत्तर लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर गिफ्ट ऑफ नेचर, सो वी शुड प्रिझर्व देम. Some of them are tourist centers, so we get income and some people on their livelihood by doing business. आता यामध्ये लक्षात घ्या, हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत ते नॅचरली आपल्याला गिफ्ट, निसर्गाकडून आपल्याला एक मोठंसं गिफ्ट भेटलेलं आहे, भेट वस्तू आहे. तर त्यामुळे त्याचं प्रिझर्वेशन करणं आपलं कर्तव्य आहे. तर याच्यामुळे काय होतं, तर पर्यटन स्थळे वाढतात आणि त्या ठिकाणचे जे काही लोकल स्थानिक लोक आहेत तर त्यांना व्यवसाय मिळतो, त्यांची अर्निंग, त्यांची उपजीविका भागण्याची साधनं त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, सी व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन प्रमोटिंग टुरिझम इन एनी कंट्री. आता हे जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात त्यांचं काय कार्य आहे की ते कोणत्याही देशामध्ये त्यांचं प्रमोशन करू शकतील त्या वेगवेगळ्या वर्ल्ड हेरिटेज साइट्सचं. तर द वर्ल्ड हेरिटेज साइट्स प्रमोट टुरिझम इन एनी कंट्री. मेनी पीपल आर बेनिफिट due to tourist center. For example, Taj Mahal of Agra, caves in Maharashtra, that is Aurangabad district. The archaeology department gets income, and many other businessmen, tourists, transport, food joint businesses, etc. also benefited. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, यामुळे काय होतं, तर वेगवेगळे व्यवसाय वाढणार आणि व्यवसाय वाढले त्या ठिकाणी इन्कम वाढणार आणि मग आपल्या देशाचं जे काही इन्कम असेल ते वाढून जाईल. म्हणून मग आपण काय करायला हवं, तर जे काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत त्यांचं प्रमोशन आपण प्रत्येक देशांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये करायला हवं. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. आता या ठिकाणी आपला 5th क्वेश्चन संपतो. सो आपण 6th क्वेश्चन कडे वळूया. काय आहे 6th क्वेश्चन? रीड द फॉलोइंग ड्युटीज टुवर्ड प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साइट अँड मेक सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ आवर ड्युटीज. आपल्या जे काही ड्युटीज आहेत तर आता इथे या ठिकाणी काही ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत प्रिझर्वेशनच्या संबंधात. पण कशाचं प्रिझर्वेशन? हिस्टॉरिकल साइटचं प्रिझर्वेशन. तर त्या ज्या काही ड्युटीज आहेत त्या व्यवस्थितपणे वाचा. फर्स्ट, ओबे रूल्स अँड रेग्युलेशन. जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ते आपल्याला ओबे करायला हवेत. व्हॉट विल बी द आन्सर? आन्सर इज दॅट विजिटर्स मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. त्यानंतर मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. आन्सर, विजिटर मस्ट मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. त्यानंतर आहे मेंटेन क्लिनिनेस. आन्सर काय येईल? विजिटर मस्ट मेंटेन क्लिनिनेस. फोर्थ, यूज डस्टबिन्स अँड गार्बेज बॅग्स. विजिटर्स मस्ट बी यूज डस्टबिन अँड गार्बेज बॅग्स. त्यानंतर फिफ्थ काय आहे? ऑब्झर्व सायलन्स. विजिटर मस्ट ऑब्झर्व सायलन्स. त्यानंतर सिक्स्थ वन, मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफली. तर जे काही एन्व्हायरमेंट असेल त्याला आपण सेफ ठेवायला हवं. व्हॉट विल बी द आन्सर? विजिटर्स मस्ट मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफली. त्यानंतर सेवन्थ आहे प्रोटेक्ट आवर कंट्रीज हिस्ट्री अँड हेरिटेज. दॅट इज विजिटर्स मस्ट प्रोटेक्ट आवर कंट्री हिस्ट्री हेरिटेज. त्यानंतर सेवन्थ लक्षात घ्या. आता सेवन्थ काय आहे? कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट by choosing from the options given below to show how any site of any country can become a world heritage site. आता या ठिकाणी आपल्याला एक फ्लो चार्ट तयार करायचा आहे आणि त्या फ्लो चार्ट मध्ये आपण काय लिहिणार आहोत, तर एखाद्या देशामधलं एखादं ठिकाण हे वर्ल्ड हेरिटेज साइट कशा पद्धतीने बनतं, त्या मागचे काय काय हे असतात, स्टेप्स असतात, तर त्या या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे आपल्याला एक फ्लो चार्ट बनवायचा आहे. रेडी गाईज? तर खूप इंटरेस्टिंग असतात फ्लो चार्ट बनवणं, तर ते आपण बनवतोय. ओके, फर्स्ट लक्षात घ्या, इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ अ साइट फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू द नॉमिनेशन फाईल. आता जी काही नॉमिनेशन फाईल असते वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं लिस्ट केलेली, तर त्याच्यामध्ये त्याचं नाव असायला हवं. नेम ऑफ द साइट इज described
ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. त्यानंतर तिसरा मुद्दा, इन्क्ल्युजन ऑफ द नेम ऑफ द साइट फॉर द नॉमिनेशन इन द टेंटेटिव्ह लिस्ट आफ्टर अन इन्व्हेंटरी इन द कंट्री और द स्टेट. त्यानंतर फोर्थ काय आहे, डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ नॉमिनेटेड फाईल. फिफ्थ काय आहे, अ रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लुडेड बाय द ऍडवायझरी बॉडी. ओके. आता याचं फ्लो चार्ट कशा पद्धतीने, फर्स्ट काय, टेक अन इन्व्हेंटरी. सेकंड, इन्क्ल्युजन ऑफ द नेम ऑफ द टेंटेटिव्ह लिस्ट टू नॉमिनेट फाईल. त्यानंतर तिसरं आहे रिव्ह्यू बाय द ऍडवायझरी बॉडी. त्यानंतर नेक्स्ट आहे decision of the World Heritage Committee, and the last one, the site is inscribed on the World Heritage List. Okay, I will show you total flow chart. See this chart and complete this chart properly. Okay, next move towards आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 8 कडे. क्वेश्चन नंबर 8 काय आहे, match the pairs to define different roles of the World Heritage Site. आता या ठिकाणी आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये वेगवेगळ्या डिफरंट वर्ल्ड हेरिटेज साइट्स देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या मॅच आपल्याला जोडायच्या आहेत. लेट्स स्टार्ट. फर्स्ट आहे आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साइट्स ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्री. आता त्याच्या पुढे जे काही पेअर्स देण्यात आलेले आहेत ते त्याच्या पेअर्स आहेत. आता त्याचे आन्सर्स आहेत. ओके. तर सेकंड काय आहे, आयडेंटिफाय साइट्स ऑफ टुरिझम. तिसरी पेअर लक्षात घ्या, आयडेंटिफाय साइट्स दॅट रिप्रेझेंट रिलिव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. त्यानंतर UNESCO seeks to preserve outstanding sites and natural resources. त्यानंतर फिफ्थ काय आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स should have special importance for the everyone. सिक्स्थ आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स should protect these sites. 7. World heritage sites serve as best examples of world's cultural and or natural heritage. त्यानंतर 8 आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स should be ensure an asset of economic development and investment. त्यानंतर it should at large develop green local best stable and decent job. तर या ठिकाणी आपण माझं बेस्ट कंप्लीट केलेले आहेत. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो लक्षात घ्या. डू यू नो द डिफरन्स बिटवीन वर्ल्ड हेरिटेज अँड कल्चरल हेरिटेज. तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज आणि कल्चरल हेरिटेज मध्ये डिफरन्स ठाऊक आहे का. तर या ठिकाणी काय देण्यात आले हे लक्षात घ्या. Refer a dictionary, encyclopedia, reference book, website, Google search to get the detailed meaning. आता याचा डिटेल मध्ये मीनिंग मिळवण्यासाठी तुम्ही या सर्व संदर्भ साहित्याचा वापर करू शकता. वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर या ठिकाणी करू शकता. तर वर्ल्ड हेरिटेजचा डिटेल मध्ये मीनिंग काय आहे लक्षात घ्या. A world heritage site is a landmark or area which is selected by the United Nations educational, scientific and cultural organizations as having cultural, historical, scientific or other form of significance and is legally protected by international treaties. तर अशा पद्धतीने हा फुल मिनिंग झाला कशाचा, वर्ल्ड हेरिटेजचा. आता त्यानंतर नेक्स्ट आहे कल्चरल हेरिटेज. व्हॉट इज मीन बाय कल्चरल हेरिटेज. सी हियर, cultural heritage is the legacy of physical artifacts and intangible attributes of a group of society that are inherited from past generations, maintained in the present and custodied for the benefits of future generations. आता या ठिकाणी आपला 9वा प्रश्न संपतो. आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न काय आहे लक्षात घ्या. फॉलोइंग आर द वेज टू प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट्स. Transfer these points into a small paragraph. Suggest a suitable title. आता या ठिकाणी आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स चं प्रिझर्वेशन कशा पद्धतीने केलं जातं हे देण्यात आलेलं आहे. आणि इथे काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला एका पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये करायचंय. सो तो आपण करणार आहोत आणि त्याला एक छान असं टायटल सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. मुद्दे काय काय आहेत लक्षात घ्या. प्रॅक्टिकल कॉन्झर्वेशन ऑफ पॉस्टेरिटी. त्यानंतर सेकंड, ह्युमन ॲनिमल ट्रेसपासिंग. त्यानंतर आहे अनमॉनिटर्ड, अनकंट्रोल्ड, अनरेस्ट्रिक्टेड ऍक्सेस. अँड लास्ट वन, थ्रेट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेग्लिजन्स. नेग्लिजन्स म्हणजे काय तर दुर्लक्ष. आता याचं छानपैकी टायटल काय येईल, केअर फॉर हेरिटेज. आता लक्षात घ्या पॅराग्राफ कशा पद्धतीने तयार होतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. Every individual should take care of heritage sites. Some natural places like forests are in danger. They are trespassed by humans and animals. Forests are cut down. To deal with such problems, the authorities has to implement the rules properly.
Such places should be protected. World Heritage sites are danger. The local authorities show negligence towards such sites. These sites are a legacy for us. Everybody should care for them. Mass awareness campaigns should be arranged to teach the people the role of our heritage in our life. This trick may work and people will protect the World Heritage sites. अशा पद्धतीने आपण जे काही पॉइंट्स आपल्याला देण्यात आलेले आहेत त्यावरून छान असे पॅराग्राफ बनवू शकतो. सो तुम्हाला समजलं असेल की आपण कशा पद्धतीने यातले सर्व मुद्दे यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपण पॅराग्राफ बनवलेला आहे. आता या ठिकाणी आपला जो काही 10वा प्रश्न होता तोही संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11. तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थितपणे लक्षात घ्या. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट minimum 8 words related to cultural heritage and make a word register. Arrange them in alphabetical order. आता वर्ड रजिस्टर मध्ये आपल्याला काय करायचं तर जे काही कल्चरल हेरिटेज आहे याच्याशी संबंधित याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड्स असतील त्यांची लिस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. सो लेट स्टार्ट. त्यामध्ये फर्स्ट लक्षात घ्या मॉन्युमेंट्स. वर्ल्ड रजिस्टर मधले नेम्स काय मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स, सिटीज, एन्शियंट आर्ट आर्टिफॅक्ट्स, प्रोटेक्शन, कॉन्झर्वेशन अँड टेम्पल्स. आता त्याचा अल्फाबेटिकल ऑर्डर लक्षात घ्या. एन्शियंट, आर्टिफॅक्ट्स, बिल्डिंग्स, सिटीज, कॉन्झर्वेशन, मॉन्युमेंट्स, प्रोटेक्शन अँड टेम्पल्स. तर अशा पद्धतीने आपला 11वा क्वेश्चन या ठिकाणी संपतो. आता आपण पुढे वळूया थोडंसं 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या. लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मीनिंग्स अंडरलाईन द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता या शब्दांकडे पहा आणि याच्यामध्ये त्याचा अर्थ असणाऱ्या करेक्ट अल्टरनेटिव्हला म्हणजे पर्यायाला अंडरलाईन करा, अधोरेखित करा. लेट्स स्टार्ट. पहिला आहे डिटरमाइन. डिटरमाइन म्हणजे थिंक ओव्हर का नाही. डिसाइड म्हणजे ठरवणे. डिटरमाइन आणि डिसाइड येतो बरोबर म्हणून आपण त्याला अंडरलाईन केलेलं. त्यानंतर नेक्स्ट आहे मॉन्युमेंट. मॉन्युमेंट म्हणजे काय तर मेमोरेबल बिल्डिंग. त्यानंतर तिसरं आहे सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचा, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर लास्ट वन डिझास्टर. डिझास्टर म्हणजे कॅलामिटी. कॅलामिटी म्हणजे संकट. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 13. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्सेस. आता या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज या दोघांमध्ये करायचा आहे. तर सुरुवात करूया. पहिल्यांदा सेंटेन्स काय आहे पहिलं लक्षात घ्या. UNESCO and the International Council of Monuments initiated a draft conservation to create an international organization responsible for protecting cultural heritage. आता पहिल्यांदा आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करूयात. तर सुरुवातीला लक्षात घ्या कोणत्याही दोन वेगवेगळ्या नाव असतील, नेम्स असतील, नाउन्स असतील थोडक्यात तर त्याच्या अगोदर नॉट ओनली येतो आणि त्यानंतर मग बट ऑल्सो मग ते वाक्य पुढे जसं तसं कंटिन्यू. तर वाक्य कशा पद्धतीने नॉट ओनली UNESCO बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल मॉन्युमेंट्स इनिशिएट a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. त्यानंतर पुढे लक्षात घ्या UNESCO as well as the International Council on Monuments initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. त्यानंतर second, the state parties are responsible for identifying and nominating new sites. तर याचं उत्तर कशा पद्धतीने लक्षात घ्या. द स्टेट पार्टीज आर रेस्पॉन्सिबल नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साइट्स. ॲज वेल एजचा वापर लक्षात घ्या. द स्टेट पार्टीज आर रेस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल एज नॉमिनेटिंग न्यू साइट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रेलिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. आता या ठिकाणी सुरुवातीला नॉट ओनली आणि शेवटी मग एक नाउन झाल्यानंतर काय बट ऑल्सो. तर वाक्य कशा पद्धतीने येईल नॉट ओनली ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रेलिया आर कल्चरल साइट्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज. त्यानंतर पुढे लक्षात घ्या ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया ॲज वेल ॲज द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रेलिया आर cultural sites of world heritage. त्यानंतर fourth one that is world heritage sites can be combination of both cultural and natural areas
So what will be the sentence? That is, World Heritage Sites can also be combination of not only cultural but also natural areas. त्यानंतर आहे वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल एरियाज. त्यानंतर फिफ्थ सेंटेन्स लक्षात घ्या, दिस इज लास्ट सेंटेन्स. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स UNESCO लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेजन. आता वाक्य लक्षात घ्या, नॉट ओनली बट ऑल्सोचं. To protect not only the temples but also the artifacts, UNESCO launched an international campaign. त्यानंतर as well as वाक्य, to protect the temples as well as artifacts, UNESCO launched an international campaign. त्यानंतर 14 क्वेश्चन लक्षात घ्या. आता rewrite the following sentence replacing as soon as by no sooner than. आता जो काही नो सूनरचा फ्रेज आहे तो ऑक्झिलरी वर्ब त्याच्यामध्ये वापरला जातो. आता या ठिकाणी आज सून एज देण्यात आलेला आहे, तर त्या ठिकाणी आपण काय यूज करणार, नो सूनर वापरणार आणि लगेच आपण हेल्पिंग वर्ब, ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो, ते यूज करणार आणि पुढे जे काही आपलं सेंटेन्स असेल ते कंटिन्यू करणार. ओके, लेट्स स्टार्ट. As soon as the bill is passed, it will become an act. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला नो सूनर लिहिणार, मग हेल्पिंग वर्ब लिहिणार. दॅट इज नो सूनर इज द बिल पास. आता कॉमाच्या ठिकाणी आपण काय लिहायचं, दॅन इट विल बिकम अन ऍक्ट. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, ॲज सून ॲज द थीफ इस्केप्ड द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. तर या ठिकाणी वाक्य काय येईल, नो सूनर डिड द थीफ इस्केप देन द फॅमिली इन्फॉर्म द पोलीस. त्यानंतर तिसरं वाक्य, ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड यू कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. No sooner you have finished than you can submit your answer papers. त्यानंतर next fourth, as soon as they can manage they should change their house. Okay, या ठिकाणी they आहे, सॉरी गाईज, या ठिकाणी they आहे. त्यानंतर वाक्य काय येईल, no sooner can they manage than they should change their house. Last sentence, as soon as the bell will ring, the school assembly will start. No sooner will the bell ring than the school assembly will start. त्यानंतर आता आपण 15th क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी आपल्याला टुरिझम लिफलेट बनवायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःच्या होम टाउनचं असेल, एखाद्या हिस्टॉरिक प्लेसचं असेल, एखादी नॅचरल ब्युटीचं प्लेस असेल किंवा एका पिलग्रिमेजचं प्लेस असेल, तर याच्यापैकी आपण कोणताही एक ऑप्शन चूज करतोय आणि एक लिफलेट बनवतोय. तर या ठिकाणी आपण हिस्टॉरिकल प्लेसेस मध्ये अजंठा केव्स घेतोय आणि त्याचं हे काय आहे, टुरिस्ट लिफलेट आहे. कॅन यू सी नीटली? ओके, यू कॅन सी हियर. अजंठा केव्स बद्दल आपण घेतलेलं लोकेशन काय आहे, इन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. डिस्टन्स काय आहे, 323 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई. रूट काय असेल, मुंबई, नाशिक आणि शेवटी अजंठा केव्स. इम्पॉर्टन्स काय आहे, सेलिब्रेट बुद्धाज ग्लोरी, सब कॉन्टिनेंट आर्ट. व्हॉट टू सी, आता यामध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला, तर यामध्ये एक्सप्लोर टू बुद्धिस्ट कल्चर इन 29 केव्स, तर आर्किटेक्चर आहे, पेंटिंग आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. नियरेस्ट रेलहेड काय आहे, औरंगाबाद. नियरेस्ट एअरपोर्ट काय आहे, औरंगाबाद. तर अशा पद्धतीने वेगवेगळे टुरिस्ट लिफलेट्स तुम्ही बनवू शकता. आता त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आपला या पूर्ण टोटल वर्कशॉप मधला, दॅट इज प्रोजेक्ट या संदर्भाखाली तो देण्यात आलेला आहे. मेक अ लिस्ट ऑफ साइट्स फ्रॉम अवर स्टेट्स दॅट आर इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. Try to visit one of them. Write the importance of that World Heritage Site. Also write your impression on it in your notebook. आता आपल्या तर या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये असणारे कमीत कमी 5 वर्ल्ड हेरिटेज साइटची आपल्याला यादी बनवायची आहे आणि त्याच पद्धतीने तुमचं काय, त्यांचं काय महत्त्व आहे किंवा मग त्यांचं काय इम्प्रेशन आहे ते तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. सो आन्सर पहा व्यवस्थितपणे. देअर आर 5 वर्ल्ड हेरिटेज sites recognized by UNESCO. It is a matter of pride for Maharashtra that 2 out of first 4 Indian sites are from Maharashtra. The World Heritage Sites from our state are Ajanta Caves, Ellora Caves, Elephanta Caves, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, and lastly the Western Ghats. तर या ठिकाणी आपला जो काही आजचा वर्कशॉप होता तो या ठिकाणी संपतो. आता यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा
किंवा मग तर आपला ऑफिशियल नंबर तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल, त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. त्याही ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी जॉइन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने जे काही आपले चॅप्टर आहेत, त्याचे वर्कशॉप आहेत, चिटचॅट सेशन आहे, मार्जिन क्वेश्चन आहे, ग्रामरचा भाग आहे, ते सर्व पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला हे सर्व व्हिडिओज कुठे भेटतील, तर तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये हे सर्व व्हिडिओज भेटतील, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. So friends, we will stop here. We will meet again in the next session. Bye bye guys. Take care. See you again.